हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती मॅम. आणि आज आपण जी 7 एप्रिल 2024 ची एक्झाम झाली होती, महाराष्ट्र सेट 2024, यामध्ये आज आपण नेमका एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल, पॉलिटिकल सायन्सचा या वर्षीचा नेमका कट ऑफ किती लागेल हे आज आपण पाहणार आहोत. 7 एप्रिल 2024 जेव्हा एक्झाम झाली त्यानंतर काही दिवसातच 2 दिवसातच आम्ही तुम्हाला एक्सपेक्टेड आन्सर की देखील दिलेली होती. त्या एक्सपेक्टेड आन्सर की नुसार बऱ्याच जणांचे आन्सर की नुसार चांगले स्कोर आलेले आहेत, काही जणांचे आलेले नाहीयेत. बऱ्याच जणांनी काही क्वेश्चन विचारले की नेमका कट ऑफ किती लागेल, 60% असेल तर नेमका आम्ही पास होऊ का, किंवा 55% असेल, 53% असेल तर आम्ही पास होऊ का, असे बरेचसेच मेसेज आल्या कारणाने आपण हा एक व्हिडिओ एक सेशन घेणार आहोत. त्या अनुषंगाने 7 एप्रिल जी आपली एक्झाम झालेली आहे त्यामध्ये आपण पॉलिटिकल सायन्सचा नेमका कट ऑफ काय असेल ते पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचा 60+ स्कोर आहे त्यांनी नक्कीच एक्झाम क्वालिफाय व्हायला काही हरकत नाही. बऱ्याच जणांचे 75+ देखील आलेले आहे, 190 मार्क्स आलेले आहेत, 180 मार्क्स आलेले आहेत. तर असं सांगू शकते की 2024 ला आपल्या नेमका एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल, तर मागचे काही कट ऑफ आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच आत्ताचा जो नेमका किती असू शकतो हे आपण प्रेडिक्ट करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर 2024चा पेपर हा आपला मॉडरेट होता, बरोबर. कारण पेपर फर्स्ट जो होता तो बऱ्याच जणांना चांगला गेलेला आहे. बऱ्याच जणांचा पेपर फर्स्टचा स्कोर देखील चांगला आलेला आहे, काही जणांचा आलेला नाही. ज्यांचं मॅथ्स, रिझनिंग, DI चांगलं आहे त्यांचा स्कोर चांगला आलेला आहे बऱ्यापैकी. ज्यांचा 25च्या वरती स्कोर आहे, 30च्या वरती स्कोर आहे, ते सेफ झोन मध्ये असतील. मात्र पेपर सेकंड ही तितकाच महत्वाचा आहे. पॉलिटिकल सायन्सचा विचार करत असता पेपर सेकंड मध्ये जर तुम्हाला 55+ जर मार्क्स आले असेल तर नक्कीच तुम्ही क्वालिफाय व्हायला काही हरकत नाही. मात्र पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला सॉरी पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला 30+ असणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला पेपर सेकंड मध्ये 60+ असतील क्वेश्चन सॉरी 60+ म्हणजे 100 प्रश्नांच्या पैकी जर समजा 60+ जर तुमचे बरोबर येत असतील आणि इकडे जर 25+ पेपर फर्स्ट मध्ये असेल तरी तुम्हाला पास व्हायला काही हरकत नाही. ज्यांचा स्कोर कमी आलेला आहे, ज्यांचं फर्स्ट अटेम्प्ट होता किंवा ज्यांचं मेरिट कमी आलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही महाराष्ट्र सेट पेपर 2 पूर्ण कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. वेगवेगळ्या विषयांचे आम्ही ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या विषयाचे कोर्स घेऊन आले. त्यामध्ये हिस्ट्री आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स अँड पॉलिटिकल सायन्स, त्यासोबतच लाईफ सायन्स अशा पद्धतीच्या नवीन बॅचेस ज्या आहेत आमच्या त्या 22 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहेत. त्यासोबतच पॉलिटिकल सायन्सची महत्वाची बॅच देखील चालू झालेली आहे. ती ही 22 एप्रिल 2024 पासून आपली कंटिन्यू होणार आहे. त्याचे काही लेक्चर्स आपण घेतलेले आहेत, तेही तुम्ही YouTube वरती आपल्या प्लॅटफॉर्म वरती पाहू शकता. तर ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे. कम्प्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत, तर यामध्ये फुल सिलेबस रेकॉर्डेड लेक्चर असतील, त्यासोबतच लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करू. तसेच फुल सिलेबस नोट्स आणि फुल सिलेबस नोट्स त्याही दोन्ही माध्यमातून, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच वीकली टेस्ट राहते आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल होतात आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहेत. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट वरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ऍप हे ऍप आपण डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. फी स्ट्रक्चर नेमका काय आहे, फी आहे 12,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून फक्त ती असणार आहे 10,000 रुपये मध्ये. या 10,000 रुपये मध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंड साठी ऍडमिशन घेत असाल त्यासोबतच अगदी तुम्हाला पेपर फर्स्ट कंप्लीट कोर्स काय भेटणार आहे, फ्री भेटणार आहे. पेपर सेकंड सोबतच पेपर फर्स्ट ही तुम्हाला अगदी मोफत करता येणार आहे. त्यासोबतच जर फक्त तुम्हाला पेपर फर्स्ट करायचं असेल, पेपर सेकंड जर तुम्हाला नाही करायचं, पेपर सेकंड बऱ्याच जणांचा करून झालेला असेल, तर महाराष्ट्र सेट 2025 साठी पेपर फर्स्ट देखील आम्ही लॉन्च केलेला आहे, जो की फुल सिलेबस रेकॉर्डेड लेक्चर त्यामध्ये देखील असतील, लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातील, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून. त्यासोबतच वीकली टेस्ट देखील असेल, सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही भेटणार आणि महत्वाचं म्हणजे 5000+ MCQ सिरीज देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. फी स्ट्रक्चर नेमका काय आहे, फीज आहे 3,500 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 2,500 रुपये. 2,500 रुपये मध्ये तुम्ही पेपर फर्स्ट
महाराष्ट्र सेट 2025 साठीचं तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. तर अशा पद्धतीने ज्यांचा स्कोर आलेला नाही किंवा ते नव्यानं करू इच्छितात, आत्ता जे पासआउट झालेले आहेत पीजी, त्यांच्याकरिता महाराष्ट्र सेट 2025 आम्ही नवीन कोर्स कंप्लीट, नवीन कोर्स पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड साठी घेऊन आलेलो आहात. ठीक आहे, तर ज्यांना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करायचे त्यांनी नक्की अवश्य पहा. नक्की बरेच तुम्हाला टेक्निक्स, मेथड, ट्रिक्स आमच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगण्यात येतील. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म ही चांगला प्लॅटफॉर्म आहे की बऱ्याच लोकांचा यामुळे स्कोर चांगला आलेला आहे. बरेच असे मेसेजेस, कमेंट्स येत आहेत, तर नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, तर आजच्या आपल्या सेशनमध्ये काय पाहतो तर प्रिव्हियस इयरचा आपण कट ऑफ पाहत आहोत. ठीक आहे, तर मागच्या सेशनमध्ये पण ज्यांनी पॉलिटिकल सायन्सचे सेशन्स अटेंड केलेले आहेत त्यांच्या बऱ्याचांचा स्कोर चांगला आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मी वारंवार सांगितलेलं होतं की जे पहिलं आपलं मोटिवेशनल सेशन झाले होते त्यामध्येही मी क्लिअर केलं होतं की नेमकं करणं काय गरजेचं असतं. बरोबर, तर त्यासाठी आपला फुल सिलेबस आपल्याला नक्की माहिती असणं गरजेचं असतं आणि त्यासोबतच प्रिव्हियस इयरचा नेमका कट ऑफ काय आणि त्या अनुषंगाने मला किती मार्क्स घ्यायचे, माझा कट ऑफ किती असणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी, ते आपल्याला ठरवणं अत्यंत गरजेचं असतं. हे मी मागच्या पहिल्या सेशनमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. जेव्हा 2024चं प्रिपरेशन चालू केलं होतं तेव्हाही यावरती आपण एक व्हिडिओ केलेला होता. ठीक आहे, तर आज आपण परत सांगत आहोत की हे नेमकं बघणं का गरजेचं आहे. ज्यावेळी आपण नेमका सिलेबस म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचं जे कट ऑफ असतात ते सगळ्यात कोणत्याही एक्झामसाठी, म्हणजे आपली सी एक्झाम सेटची असं नाही, नेटचे जरी तुम्ही देत असाल किंवा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देखील तुम्ही देत असाल तर त्यासाठी पहिली गोष्ट, पहिला सोल असा आहे की या गोष्टी तुम्ही पाहणे अत्यंत गरजेचं असतं. सिलेबस आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर प्लस ज्याचा लागला कट ऑफ असतो तो आपल्याला माहिती असणं गरजेचंच असतं. एक डिरेक्शन आपल्याला मिळून जाते यावरून की नेमकं आपल्याला किती मार्क्स पाडायचे, येते लक्षात, नेमकं किती कट ऑफ लागतो, मला नेमका किती मार्क्स घ्यायचे, यावरून एक अंदाज येण्याकरिता आपल्याला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर तर बघावेच लागतात, त्यासोबत एक कट ऑफ देखील आपल्याला पाहावा लागतो. त्या अनुषंगाने 2023चा किती कट ऑफ होता तर 58.67 होता. ठीक आहे, 21चा किती होता 56 होता, 20चा किती होता 55 होता आणि 2019चा किती होता तर 59.33 होता. 2019 नंतरचा पॅटर्न आपला चेंज झालेला आहे त्यानुसार आपण ह्या गोष्टी घेतलेल्या. 2019ला आपली जी एक्झाम आहे ती नेटच्या धर्तीवरती आलेली होती, तर 2019ला हा कट ऑफ जास्त, सुरुवातीची पहिलीच एक्झाम होती आणि त्यावेळी कट ऑफ जास्त लागलेला आपल्याला दिसून येतो. पेपरही चांगला होता, सोपा होता. तर त्या मानाने आत्ताचा पेपर जो 2024चा पेपर आहे तो थोडासा पेपर कसा आहे, मॉडरेट आहे. मग या वर्षी नेमका किती कट ऑफ लागू शकतो तर या वर्षी जास्तीत जास्त आपल्याबद्दल 60 ते 62% पर्यंत कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे, म्हणजे मागच्या वर्षी 58.67 लागला होता, यावेळी कदाचित सॉरी, यावेळी कदाचित 60 ते 62% लागण्याचे चान्सेस राहतील. 2% एक्स्ट्रा मार्क्स लागू शकतील. ज्यांना 60%च्या वरती मार्क्स आहेत त्यांनी निश्चिंत राहणं गरजेचं आहे कारण तुम्ही क्वालिफाय होत आहात. पण ज्यांचा 60%च्या कट ऑफ असेल, 60%च्या मार्क्स असतील, त्यांनी परत प्रिपरेशन करण्याची गरज आहे. आतापासून जर तुम्ही प्रिपरेशन चालू केलं तर येणारी पुढची एक्झाम ही असेल तुमची असते. आणि कमेंट बॉक्समध्ये अजून एक गोष्ट विचारण्यात येते की नेमकी 2025चा अटेम्प्ट कधी असेल किंवा 2025ची एक्झाम कधी होणार आहे, तर तीही आपली ज्या पद्धतीने 2023ची एक्झाम मार्चला वगैरे झालेली होती, मार्च एप्रिलच्या अनुषंगाने ती एक्झाम होणं म्हणजे फेब्रुवारी नंतर तुमची ते एप्रिलमध्ये तुमची एक्झाम व्हायला काही हरकत नाही. म्हणजे त्या अनुषंगाने फेब्रुवारी एंड पर्यंत किंवा 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला प्रिपरेशन चालू ठेवणं गरजेचं आहे. त्याकरिता आम्ही हा नवीन कोर्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ज्यांचा विषय ज्या पद्धतीने त्यानुसार आम्ही ते कोर्स लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या जेणेकरून तुमचा कट ऑफ किंवा तुमचे मार्क्स हे काय राहतील, सिक्युअर राहतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो काही स्कोर आहे तो ओपनचा स्कोर आहे, खुल्या गटाचा स्कोर आहे. 60 ते 62% कट ऑफ लागण्याचे चान्सेस या वर्षी 2024ला राहतील. त्यामध्ये आता तुम्ही जर पाहिलं 60 ते 62% म्हणजे नेमकं काय असेल, तर तुमचा पेपर फर्स्ट प्लस पेपर सेकंड असं एकत्रित मिळून तुमचा तो 60 ते 62% मार्क्स राहिलेले आहे. जर पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला 25 प्लस असतील आणि पेपर सेकंड मध्ये जर समजा 60 प्लस असतील तर 60चे मार्क्स किती होतात 120 आणि 50 म्हणजे जवळपास तुम्ही 60%च्या वरती जाऊ शकता. ठीक आहे, शक्यतो इथे 30 मार्क्स असणं अपेक्षित आहे. मी मागेही सांगितलेलं होतं या ठिकाणी 60 असणं गरजेचं, म्हणजे 60 तुम्ही किती होतात 120 आणि 30
60 म्हणजे 180 म्हणजे तुम्हाला जवळपास या ठिकाणी 60% मार्क्स येऊ शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ज्यांचे पेपर सेकंडमध्ये बऱ्याचजणांचे खूपच चांगले मार्क्स आहेत, काही जणांचे 75 देखील मार्क्स आले, या ठिकाणी काही जणांचे 35 मार्क्स आहेत, पण हे मिनिमम असेल. जरी समजा इथे तुमचे 25 मार्क्स आले, इथं जर सरी 70 मार्क्स आले, तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ते ॲज पर रेशो तुम्हाला पेपर फर्स्ट आणि सेकंड कसे मार्क्स आहेत त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला स्कोर हा इतका असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही पास होणार आहे. ठीक आहे, तर हा नेमका कट ऑफ आपला 2023 आहे, पर्सेंटेज आहे, कॅटेगरी वाईज आहे, की यावरून तुम्हाला एक अंदाज येईल. काही विद्यार्थी असे घाबरले असतील की नाही 60% म्हणजे मॅडम खूपच झालं, 60 ते 62. बऱ्याच जणांचा 53, 54, 52, 58 पर्यंत असे बऱ्याच जणांचे स्कोर आहेत. तर त्यासाठी काय करावं लागेल, किंवा तुम्ही कास्ट वाईज मेसेज करता की नाही मॅडम माझं ओबीसी मध्ये इतका इतका येतो, एससी मध्ये तर इतका आहे, एसटी मध्ये तर इतका आहे, तर मी क्वालिफाय होऊ शकतो का? तर यासाठी एक आपला हा एक मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे रिझल्ट लागलेला आहे, जो की आपला महाराष्ट्र सेट एसपीपी वंडर जे रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो डिस्प्ले केला जातो. त्या ठिकाणीही तुम्ही बघू शकता. एका अंदाजासाठी आपण मागच्या वर्षीचा हा कट ऑफ घेतलेला या ठिकाणी. तर नेमका कट ऑफ कसा लागतो, आपण कुठे आहोत, किती सेफ आहोत हे पाहण्यासाठी ह्या गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता पॉलिटिकल सायन्सचा आपण विचार करत असताना नेमकी गोष्ट काय आहे पॉलिटिकल सायन्समध्ये, तर पॉलिटिकल सायन्सचा मागच्या वर्षी किती होता, तर 58.67 हा आपला मागच्या वर्षीचा स्कोर होता, जनरल किंवा खुला गट किंवा ओपन गटातला. ठीक आहे, ह्या वर्षीचा आता किती लागेल म्हणते, तर मी 60% लागेल असं म्हणते. ठीक आहे, तर 60% जर ह्या वर्षीचा लागला तर एससीचा नेमका किती लागू शकतो, तर त्याच्यापेक्षा 5-10% मार्क्स कमी आहेत. एसटीचा त्याच्यापेक्षा कमी असेल. ठीक आहे, म्हणजे 5% ह्याच्यापेक्षा कमी असेल. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की या अनुषंगाने ह्यामध्ये किती मार्क्स कमी जास्त होत आहेत. थोड्याफार फरकाने कास्ट वाईज आपल्याला मार्क्स कमी येत असताना दिसून येतात. 53 ते 55 जर विचार केला, 53 ते 55, तर ह्यामध्ये बरेचसेच कास्टचे लोक आहेत की त्यामध्ये आपला कास्ट वाईज जो आपला वर्ग आहे त्याच्यानुसार तो कट ऑफ लागण्याचे चान्सेस राहतील. ठीक आहे, म्हणजे 53 किंवा 54 पासून ज्यांचे स्कोर चांगले आहेत, म्हणजे 53 तर एससीला 52.67 आहे, तर त्या ठिकाणी 53 किंवा 54 लागण्याचे चान्सेस राहतील. एसबीसी ओबीसी यांचा 57-58 लागण्याचे सुद्धा चान्सेस राहतील. तर अशा पद्धतीने आपल्याला 60च्या जरी आतमध्ये काही जण असतील तर ओबीसी, एसबीसी, डीटी, एनटीसी, एनटीबी वगैरे, ओपन, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी अशा ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज वाईज आपले हे स्कोर अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी कुठे बसतो, म्हणजे 60%च्या वरती जर समजा काही जणांचे मार्क्स असेल तर वेल अँड गुड, ते क्वालिफाय होतीलच. पण ज्यांचे 55 चाहत आहेत, 50 चाहत आहेत, त्यांनी परत सेशन अटेंड करण्याची गरज आहे. आम्ही तुम्हाला परत तो प्लॅटफॉर्म तयार करून देत आहोत, परत आपण तो प्लॅटफॉर्म घेत आहोत. तर यामध्ये तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती न राहता येणारी जी एक्झाम असेल ती तुमची असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा कट ऑफ राहत असतो. तर नेमकी आपला प्रोव्हिजनल की कधी येऊ शकते, तर त्या अनुषंगाने आपली जर महाराष्ट्र सेट बघितलं तर प्रोव्हिजनल की काही दिवसात म्हणजे मे महिन्यात तुम्हाला ते अपलोड करतील. नंतर तुम्हाला काही क्वेश्चन बाबत चॅलेंजेस विचारण्यात येतात, त्यानंतर परत फायनल की डिक्लेअर होते आणि त्यानंतर मग आपला रिझल्ट लागतो. रिझल्ट शक्यतो साधारणतः 3 महिन्यांनी रिझल्ट लागतो. म्हणजे तोपर्यंत 3 महिन्यामध्ये जर तुमच्या मनामध्ये, कारण हा खूपच लॉंग पिरियड आहे, यामध्ये अशी बरीच धाकधूक राहू शकते की मी पास होईल का नाही, किंवा तो वेळ तर तुम्ही का वाया घालवावा. ठीक आहे, जर तुमचा 50%च्या आत जर तुमचा स्कोर असेल तर नक्की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकता, नक्की हे तुम्ही सेशन अटेंड करू शकता आणि आत्तापासून तुम्ही तयार करू शकता, जेणेकरून तुम्हाला काय होईल की येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पॉलिटिकल सायन्सचे प्रत्येक पर युनिट वाईज तुम्हाला काय होणे लेक्चर करायला भेटतील. एक क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला शेवटच्या 3 महिन्यामध्ये करता येऊ शकतो. मात्र आतापासून जर तुम्ही जॉईन केलं तर पहिल्यापासून तुम्हाला व्यवस्थितरित्या कन्सेप्च्युअल ज्या काही फॅक्ट्स आहेत, महत्त्वाच्या एक्झामसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या तयारी करून घेण्यात येतील. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हावं. ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी जॉईन व्हावं अशी अपेक्षा आहे. त्यासोबतच ज्यांचा 60च्या वरती स्कोर आहे, 65च्या वरचा स्कोर आहे, त्यांचं हटली अभिनंदन की ते क्वालिफाय होतीलच. आणि जर तुम्हाला नेमकं ह्या सेशनचा तुम्हाला फायदा झाला असेल, किंवा या अगोदर जर तुम्ही ग्लोबल आणि प्लॅटफॉर्मवरती पॉलिटिकल सायन्सचे सेशन पाहून जर तुमचा स्कोर आला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नेमकं तुम्हाला सेशन कसं वाटते. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की मेसेज करा. ठीक आहे, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्हाला ह्या गोष्टी करता येतील. तर नेमकं आजचं सेशन कसं वाटलं हे नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर जॉईन व्हा. तर या ठिकाणी आपलं आजचं सेशन नेमकं समाप्त होत आहे. थँक्यू, धन्यवाद.